आज जरा साधं निवांत जेवण करायचं ठरवलं आहे. सगळ्यात आधी मी सगळं कटिंग चॉपिंग करून घेतलं आणि मग वरण फोडणीला घातलं. मी मुगाचं वरण करते आणि ते मी एकदमच फोडणी घालून मग कुकरला शिजायला लावते. कुकरला मी वरण भात एकदम लावणार आहे, सो इथे मी भाताची तयारी करून घेते आणि ॲज ऑलवेज माझी लिटल हेल्पर मला हेल्प करते. वरण भातासोबतच मी बीटसुद्धा उकडून घेते, सॅलड म्हणून पौष्टिक आणि आरोग्यदायी. वरण भात कुकरला लावलं, आता पीठ मळून घेऊ, कारण गरमागरम पोळीशिवाय जेवण पूर्णच होत नाही. आज जरा वेगळी भाजी, ब्रॉकलीची भाजी. साधी, पौष्टिक आणि पटकन होणारी. त्यासाठी मी ब्रॉकली क्लीन करून पाण्यात मी त्याला आधी उकडून घेणार आहे आणि मग भाजी फोडणी देणार आहे. ब्रॉकली उकडते तोपर्यंत पोळी करून घेऊ. ब्रॉकली शिजली आहे आणि भाजी पण तयार आहे. कुकरला लावलेलं आपलं डाळ भात देखील शिजून तयार आहे. वरण घोटून मी एका पातेल्यात काढून थोडं पातळ करून पुन्हा गॅसवर ठेवणार आहे एक उकळी द्यायला. असं साधं घरचं जेवण जे पोटही भरतं आणि मनही. कधी कधी साधेपणातच खरी सुख असतात, नाही का?